नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये मी सुवर्ण तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. तर आपण आज बनवणार आहोत चिकन. तर त्यासाठी आपण आणलेलं आहे चिकन आणि आपण ते 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे. नंतर एक कांदा कापला, तेल टाकून कांदा परतून घेतला आणि त्यात थोडी कोथिंबीर आणि धना पावडर टाकली, मीठ टाकलं आणि हे चिकन असं उकडून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं आपण आता मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक. सगळं एकत्र करून वाटून घ्यायचं आहे. चिकनची भाजी करण्यासाठी आपण चिकन उकडायला ठेवलेलं आहे. आता या कढईमध्ये आपण 4 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपण जे वाटून घेतलं आहे खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं वाटून घेतलेलं आहे. ते गरम तेलामध्ये परतून घ्यायची आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायची. एका साईडला चिकन शिजून घेतलेलं आहे, उकडून घेतलंय चांगलं. मला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये 1 चमचा काळा तिखट, हा घरगुती काळा मसाला आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर हळद टाकून घेणार आहोत. हे चांगलं आपण परतून घेणार आहोत. जी पंढरपुरी डाळ असते ती आपण अशी वाटून घेतली आहे आणि पाण्यात भिजत ठेवली आहे. आता ही पंढरपुरी डाळ आपण याच्यामध्ये घालणार आहोत. पंढरपुरी डाळीची पेस्ट. आता ही पेस्ट आपण टाकून घेणार आहोत. त्याच्यामुळे ही भाजी चिकनची मिळून येते चांगली. आपण चिकनचा सूप टाकून घेणार आहोत. चिकनचा सूप टाकायचं, दुसरं काय टाकायचं नाही आता. चिकन टाकून घ्यायचं आहे.
आता याला 5 ते 10 मिनटं उकळून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे. आता ही टेस्ट करून सांगणार. अशा प्रकारे आपला चिकनाचा रस्सा तयार झालेला आहे. ते आपण भातासोबत आणि चपातीसोबत खाऊ शकतो. आता याची टेस्ट सांगणार आहे. एकदम झणझणीत झाली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.